नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत दुधी भोपळ्याचे खुशखुशीत आणि पौष्टिक मुटके। अगदी सोपी, झटपट आणि पौष्टिक रेसिपी आहे। सर्वात अगोदर मी इथे एक मध्यम आकाराचा दुधी भोपळा घेतला आहे। त्याची साल काढून त्याला आपण किसून घेणार आहोत। इथे मी दुधीचे सर्व पाणी सुती कापडाच्या मदतीने काढून घेतले आहे। आता आपण याच्यामध्ये मसाले ॲड करू। सर्वप्रथम लाल तिखट 1 चम्मच, हळद 1 चम्मच, गरम मसाला 1 चम्मच, चवीनुसार मीठ, हिरवी मिरची, एक छोट्या आकाराचा आल्याचा तुकडा घेतला आहे मी, त्याला बारीक चिरून घेतलेला आहे, हिरव्या पातीचा कांदा, कोथिंबीर, बेसन, आणि गव्हाचं पीठ। मी इथे मुटक्यांकरिता अर्धी वाटी बेसन आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आपण थोडं थोडं करून याच्यामध्ये लागेल तेवढं ॲड करूया। थोडासा लिंबाचा रस तुम्ही सुद्धा नक्की घाला, याच्याने चव खूप छान येते। आता पाणी न टाकता आपण याचा एक घट्ट गोळा मळून घेणार आहोत। मला इथे थोडे थोडे करून पूर्ण अर्धी वाटी बेसन आणि 1 वाटी गव्हाचं पीठ लागलेलं आहे। आता एका भांड्यात पाणी गरम करून वर चाळणी ठेवून घेऊ। चाळणीला थोडेसे तेल लावून घेऊ, म्हणजे मुटके चिपकणार नाहीत। आता पिठाचा एक गोळा घेऊन लांबट आकाराचे अशा प्रकारे मी मुटके तयार करून घेते आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला आकार देऊ शकता। आता आपण झाकून 15 ते 20 मिनिटं मध्यम आचेवर मुटके वाफवून घेऊ। टूथपिकच्या साहाय्याने चेक करूया। आता मुटके शिजले आहेत, त्यांना बाहेर काढून थंड होऊ देऊ। आता मुटक्यांचे छोटे छोटे गोल कापून घेऊ। एका कढईमध्ये थोडं तेल गरम करू, त्याच्यामध्ये मोहरी, हिरवी मिरची आणि 1 चमचा तीळ घालून घेऊ। आता याच्यामध्ये मुटके टाकून घेऊ। मुटके चांगले खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता मुटक्यांना किती चांगला कलर आला आहे। मुटके खूप छान भाजून झाले आहेत। आता वरून थोडीशी कोथिंबीर भुरभुरू। तयार आहेत आपले दुधी भोपळ्याचे खुशखुशीत मुटके। हे मुटके चहा सोबत, चटणी किंवा सॉस सोबत खूप छान लागतात। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नव्या रेसिपीसह। धन्यवाद।